नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात सर्वात पुढे निपुण भारताकडे हे यूट्यूब चॅनल। संपूर्ण महाराष्ट्रात आता सध्या जी राशन कार्डाची ई-केवायसी मोहीम सुरुवात झालेली आहे, याकडे सर्व नागरिकांनी दुर्लक्ष करता कामा नये। कारण मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्र शासनाने म्हणा की भारत सरकारने म्हणा, आपल्याला विविध आरोग्याच्या योजना, धान्याच्या योजना हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सरकार नेहमी करत आलेलं आहे आणि यापुढे सुद्धा करत राहील। परंतु आपले एकूण शिधापत्रधारक किती आहेत, आपण आरोग्य विमा किती जणांचा काढायचा, याची सविस्तर माहिती सरकारकडे असणं आवश्यक आहे। म्हणून आपलं ई-केवायसी राशन कार्ड असणं खूप गरजेचं आहे। याचाच एक भाग म्हणून सर्व राज्यात, सर्व जिल्ह्यात, सर्व तालुक्यात आणि ग्राम पातळीवर सुद्धा याचे विविध कार्यक्रम म्हणजे दररोज कॅम्पच्या कॅम्प हे तालुका स्तरावरील जे पुरवठा निरीक्षक आहेत यांच्या आदेशान्वये हे सुरू झालेले आहेत। म्हणून मित्रांनो, आपण कुठलीही म्हणजे दुर्लक्ष न करता ही केवायसी करणं खूप गरजेचं आहे। याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। मित्रांनो, जर समजा आपलं राशन कार्ड ई-केवायसी झालं नसेल तर यामुळे खूप सारे तोटे आपल्याला मिळतील। जर आपण दवाखान्यात गेलो तर 5 लाखापर्यंतचा जो महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, या योजनेचा आपल्याला कुठंच लाभ होणार नाही। आता गरिबांना जायचं कुठं? 5 लाखाचा विमा जर राशन कार्ड जर आपलं बंद पडेल असेल तर ते दवाखान्यावाले सुद्धा आपल्याला यापासून अलिप्त ठेवतील आणि वंचित ठेवतील। म्हणून मित्रांनो, ई-केवायसी असणं जरुरी आहे। म्हणून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप आहे, हे घरी बसल्या सुद्धा तुम्ही ॲपच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकता। त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, त्या सुद्धा तुम्ही पाहून घेऊया। आणि नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक सुद्धा आहे। म्हणजे विविध माध्यमातून तुम्ही घरी बसल्या पुन्हा एखाद्या विद्यार्थ्याला, युवकांना हाताशी धरून जर कोणाला जमत नसेल त्यांच्यासाठी ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून, या लिंकच्या माध्यमातून आपली ई-केवायसी करू शकतात। परंतु ज्यांची ई-केवायसी झाली नसेल त्यांच्यासाठी काय? म्हणून पारस गावात माननीय पुरवठा निरीक्षक या साहेबांच्या आदेशान्वये जे काही रास्त भाव दुकान आहेत त्यामधील एक पवारताई यांच्या यांच्या ध्येय धोरणाखाली पारसमध्ये ग्रामपंचायत भवन याच्या पाठीमागे सावतामाळी सभागृह येथे या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन माननीय पवारताई यांनी केलेलं आहे। आणि इतरही सुद्धा नागरिकांनी जे महाराष्ट्रातील या व्हिडिओला बघत असतील त्यांनी सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, ते ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा जाऊन आपण आपली ई-केवायसी घर बसल्या करू शकता। धन्यवाद मित्रांनो, आपण वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला। आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत ही माहिती अद्याप पोहोचलेली नाही त्यांना शेअर करा। धन्यवाद।